आता बघा आषाढी वारी लाखांनी पब्लिक जाते, पण ज्या प्रकारे जे आपले कुर्मदास होते त्यांना जो अनुभव आला तो आपल्याला येतो, कुर्मदास होते त्यांना जो अनुभव आला तो आपल्याला येतो का वारीमध्ये? कुर्मदासाचं जे समर्पण होतं आणि त्याला दोन्ही हात इथून दोन्ही हात नाही, कमरेपासून दोन्ही खाली पाय नाही तुटले, म्हणून त्यांचं नाव काय होतं? त्यांचं शरीर कासवासारखं दिसत होतं आणि संस्कृतमध्ये कासवाला काय म्हणतात? कुर्म. त्या कुर्मदासाला भगवंत भेटले. आज 8 आणि 10 आणि 15 लाख लोक वारीला जातात. मग कुर्मदासाचा एखादा चमत्कार का नाही भेटत? कारण की कुर्मदासाचं जे समर्पण होतं भगवंतावर तसं समर्पण आपलं नाही. कुर्मदासाला जेव्हा कळालं की वारीमध्ये जायला पाहिजे, आषाढीला भगवंत दर्शन घ्यायला पाहिजे, 2 हात नाही 2 पाय नाही, जाणार कसा तो व्यक्ती? तर असे गणगड्यात हात जात होत्या ओलांड्यावर. लोटपट होत गेले, पूर्ण अंग रक्ताने माखलं. आणि जेव्हा त्यांना कळलं उद्या एकादशी आहे, आषाढी, मी पोहोचू शकत नाही, भगवंताला प्रार्थना करता, भगवंता माझी जी मी केलेले जे प्रयत्न आहेत व्यर्थ जातील का? भगवंताला कळकळा विनंती केली आणि शेवटी भगवंत विठ्ठलजीने मंदिर सोडलं आणि त्यांचं दर्शन केलं. त्यांच्या दर्शनासाठी आपले दर्शन द्यायला नाही. अगर दर्शन द्यायचंच असते जागेवरनं हल्लेच नसते. ज्या आरती ते इकडे येतात त्या आरती ते त्यांना दर्शन घ्यायला आले.